नमस्कार, मी इम्रान सर एससीए फॅमिली या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 86 वरचा क्वेश्चन नंबर 4 हा कव्हर करत आहे। हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज यामध्ये ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट आणि जीएसटी ची जर्नल एंट्री कशी केली जाते विथ वर्किंग नोट ते आपण शिकणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण तरी सुद्धा तुम्ही पूर्ण बघा ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे। ओके, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा जो व्हिडिओ बघताय याला शेअर करा। ओके, तर चला स्टार्ट करूया। 2018 ऑगस्ट 1 चं ट्रान्झॅक्शन आहे। परचेस गुड्स ऑफ ₹90,000 at 10% ट्रेड डिस्काउंट अँड 10% कॅश डिस्काउंट फ्रॉम राकेश। राकेश कडून काय केलं आहे तर गुड्स परचेस केले आहे 90,000 च्या। परचेसच्या वेळेस आपल्याला 10% ट्रेड डिस्काउंट मिळाला आहे आणि 10% कॅश डिस्काउंट सुद्धा मिळालेला आहे, राईट। कारण आपण परचेस करतोय तर हा डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे। त्यानंतर आपण जी अमाउंट आहे तर टोटल अमाउंट पैकी 1/3 अमाउंट आपण त्याला पेड केली। पेड करताना आपण काय दिलं, त्याला चेक दिला, म्हणजे आपण म्हणणार बँकच्या थ्रू पेमेंट झालं। याची जर्नल एंट्री आपल्याला व्यवस्थित करायची आहे, तुम्ही सर्व व्यवस्थित लक्ष द्या। पण त्यासाठी आपण एकदा एक वर्किंग नोट करू। वर्किंग नोट मध्ये फाइंड आउट करू का ऍक्च्युअल आपल्याला त्याला पेमेंट किती करायचं आहे, राईट। तर बघा, या पद्धतीने आपण वर्किंग नोट करणार। वर्किंग नोट फर्स्ट असेल कॅल्क्युलेशन ऑफ 10% ट्रेड डिस्काउंट अँड 10% कॅश डिस्काउंट ऑन परचेस। आता व्यवस्थित बघा, डेट अगोदर लिहून घेऊ आपण 2018 ऑगस्ट 1 आपण परचेस केलेला आहे। तर बघा, परचेस प्राइस किती आहे ते आपल्याला एकदा बघावी लागेल। परचेस प्राइस बघा किती आहे 90,000। त्यामधून सगळ्यात अगोदर आपण ट्रेड डिस्काउंट लेस करणार आणि त्यानंतर कॅश डिस्काउंट। लक्षात ठेवा, नेहमी अगोदर ट्रेड डिस्काउंट लेस करणार त्यानंतर कॅश डिस्काउंट। तर 10% ट्रेड डिस्काउंट कॅल्क्युलेशन कसं करणार, 90,000 इंटू 10/100 तर व्हॅल्यू मिळेल 9,000। 9,000 यामधून लेस केले तर रिमेनिंग 81,000 आपण बॅलन्स इथे लिहिणार। ओके, या 81,000 वरती आपल्याला लेस करायचं आहे 10% कॅश डिस्काउंट। याचं कॅल्क्युलेशन कसं करणार, 81,000 इंटू 10/100 किती येत आहे 8,100। ओके, त्यानंतर यातून हा बॅलन्स लेस करून टाकणार तर बघा 72,900 इतका आपल्याला बॅलन्स मिळेल। हे असेल आपलं पेमेंट। याला आपण म्हणणार इतकं आपल्याला पेमेंट करायचंय, तर हे असेल पेमेंट। 1/3 पार्ट हा कॅश बेसिसवर झाला आहे आणि रिमेनिंग पार्ट हा क्रेडिट बेसिसवर झाला आहे। तर बघा, कॅल्क्युलेशन कसं करणार, टोटल पेमेंट किती आहे 72,900, राईट। यापैकी 1/3 पेमेंट म्हणजे कॅल्क्युलेशन कसं करणार 72,900 इंटू 1/3। याचं कॅल्क्युलेशन केलं तर व्हॅल्यू मिळेल आपल्याला 24,300 इतका याचा बॅलन्स येईल। हा बॅलन्स कॅश बेसिसवर झाला आणि रिमेनिंग जो बॅलन्स आहे 48,600 हा क्रेडिट बेसिसवर झाला। इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण त्यांनी सांगितलं आहे 1/3 पेमेंट आपण पेड केलं, रिमेनिंग जो आहे तो क्रेडिट बेसिसवर आहे। याला आपण म्हणणार कॅश बेसिस ट्रान्झॅक्शन आणि याला म्हणणार क्रेडिट बेसिस। ओके, आता एंट्री मध्ये फिट करायचं आहे। बघा, लक्ष द्या, सगळ्यात अगोदर डेट रेकॉर्ड करणार 2019 ऑगस्ट 1 ही असेल डेट। परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे म्हणून म्हणणार परचेस अकाउंट डेबिट। त्यानंतर बघा टू बँक अकाउंट टू राकेश अकाउंट and to discount
रिसिव्ड अकाउंट. या पद्धतीने ही एंट्री होणार आहे. एंट्री महत्वाची आहे, व्यवस्थित तुम्ही याला नोट डाऊन करून घ्या. ओके, यासाठी आपण वर्किंग नोट मध्ये आता व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या आहे त्या आपल्याला ठेवायच्या आहे. बघा, परचेस अकाउंट डेबिट, सगळ्यात अगोदर ज्या व्हॅल्यू आपल्याला इझिली मिळत आहे त्या आपण ठेवणार आहे. तर बघा, डिस्काउंट रिसिव्ड, जर्नल एंट्री मध्ये आपण नेहमी कॅश डिस्काउंट रेकॉर्ड करत असतो, ट्रेड डिस्काउंट मात्र रेकॉर्ड होणार नाही, म्हणून ट्रेड डिस्काउंटच्या व्हॅल्यूला मी घेत नाही. ओके, पण कॅश डिस्काउंटची व्हॅल्यू किती आहे, 8100, ते आपण क्रेडिट साईडला शो करणार 8100. ओके, हे झालं आपलं डिस्काउंटची व्हॅल्यू. त्यानंतर राकेश, राकेश म्हणजे आपण कोणत्या क्रेडिटरचं नाव घेतलेलं आहे, ज्याचं पेमेंट द्यायचं बाकी आहे, त्या क्रेडिटरचं आपण तिथे नाव मेन्शन केलेलं आहे. आता क्रेडिट बेसिसवर बघा, इथे 48,600 इतका बॅलन्स आपल्याला नंतर पेड करायचा आहे, म्हणून राकेशच्या समोर आपण ती व्हॅल्यू लिहिणार 48,600. ओके, आणि त्यानंतर जे ट्रान्झॅक्शन कॅश बेसिसवर झालं ते आपण इथे लिहिणार टू बँकच्या समोर 24,300. ओके, तर हे सर्व व्हॅल्यू व्यवस्थित जर टोटल केली तर टोटल बॅलन्स मिळेल 81,000. ओके, या पद्धतीने आपण इथे व्हॅल्यू व्यवस्थित फिट केल्या. आता आपल्याला फक्त नरेशन लिहायचं आहे. तर नरेशन तुम्हाला काय लिहायचं आहे बघा, परचेस गुड्स ऑन क्रेडिट ऍट 10% ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट, हेच नरेशन तुम्ही लिहू शकता. यापेक्षा वेगळं जर तुम्हाला अजून काही लिहावंशी वाटत असेल या ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड तर तुम्ही ते लिहू शकता. ओके बाळांनो, ही वर्किंग नोट व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर मी ती रफ करणार आहे. ठीक आहे, सेकंड ट्रान्झॅक्शन बघू. 5 ऑगस्टचं ओपन करंट अकाउंट इन SBI बाय डिपॉझिटिंग 60,000. आता बघा काय करत आहे, तर SBI बँकेत आपण करंट अकाउंट ओपन करून 60,000 डिपॉझिट करत आहे, म्हणजे सिंपल ट्रान्झॅक्शन आहे डिपॉझिटचं. काय एंट्री होईल, सगळ्यात पहिले आपण याचं क्लासिफिकेशन जर केलं तर बघा, पहिला आस्पेक्ट बनेल SBI कम्स इन, कारण बँकेचं नाव आपल्याला दिलेलं आहे म्हणून म्हणणार SBI कम्स इन. कॅश कुठे येत आहे, SBI मध्ये. देन आपल्याजवळून काय जातोय, कॅश, म्हणून कॅश गोज आउट. यावरून दोन अकाउंट कोणते बनवणार, पहिला अकाउंट असेल SBI अकाउंट अँड सेकंड अकाउंट असेल कॅश अकाउंट. राईट, एंट्री मध्ये बघा कसं आपण याला फिट करणार, डेट टाकणार, त्यानंतर लिहिणार SBI अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट, व्हॅल्यू 60,000 अँड 60,000. देण्याचं नरेशन मेन्शन करा, कॅश डिपॉझिटेड इनटू SBI. ठीक आहे, इतकं जरी नरेशन लिहिलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन व्यवस्थित रीड करू. कॅश परचेस ₹85,000 परचेस करत आहे कॅश वरती. पहिले आपण क्लासिफिकेशन करू. परचेस इज अन एक्सपेंडिचर, हा पहिला आस्पेक्ट, अँड सेकंड आस्पेक्ट कॅश गोज आउट. त्यावरून दोन अकाउंट बनवणार, परचेस अकाउंट अँड कॅश अकाउंट. पहिला अकाउंट नेहमी डेबिटचं असतं, लक्षात ठेवा. डेट आहे 8 ऑगस्ट. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, व्हॅल्यू 85,000. ओके, नरेशन लिहा, परचेस गुड्स फॉर कॅश असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू तुषार ₹20,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. काय करत आहे, तर तुषार कडून आपण तुषारला गुड्स सोल्ड करतोय, आणि सोल्ड करतोय आपण तुषारला 10% ट्रेड डिस्काउंट देत आहे. तर बघा, 10% ट्रेड डिस्काउंट जर 20,000 वरती 10% कॅल्क्युलेशन केलं तर 2,000 मिळेल, म्हणजे ऍक्च्युली तुषारकडून आपल्याला फक्त आता 18,000च मिळणार आहे. राईट, भविष्यात, कारण क्रेडिट वरती ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. याचे आस्पेक्ट फाइंड आउट करून घेऊ. तर पहिला आपण म्हणणार तुषार इज द गिव्हर, अँड सेकंड आस्पेक्ट असेल सेल्स इज अन इन्कम. राईट, त्यावरून अकाउंट बनवणार, तर तुषार अकाउंट अँड सेकंड असेल सेल्स अकाउंट. एंट्री मध्ये बघा कसं लिहिणार, सगळ्यात अगोदर डेट टाकणार, त्यानंतर लिहिणार तुषार अकाउंट डेबिटेड टू सेल्स अकाउंट,
व्हॅल्यू किती शो करणार 18,000. बघा ट्रान्झॅक्शन मध्ये 20,000 आहे, बट ट्रेड डिस्काउंटची व्हॅल्यू यामधून लेस करून टाकलेली आहे. ट्रेड डिस्काउंट एंट्री मध्ये शो होत नाही. ओके, देन नरेशन लिहा सोल्ड गुड्स टू तुषार ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. ओके, देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे, पेड सॅलरी ₹4,000. 12 ऑगस्टचं ट्रान्झॅक्शन आहे, खूप सिंपल आहे. एक्सपेन्सेसचं ट्रान्झॅक्शन आहे. पहिला आस्पेक्ट येईल सॅलरी इज अन एक्सपेंडिचर, देन सेकंड आस्पेक्ट असणार आहे कॅश गोज आउट. यावरून अकाउंट बनवणार. पहिला अकाउंट बनेल सॅलरी अकाउंट अँड सेकंड अकाउंट बनेल कॅश अकाउंट. तर बघा एंट्री मध्ये कसं लिहिणार, डेट घेणार 12, सॅलरी अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट, व्हॅल्यू 4,000. ओके, देन याचं नरेशन काय असणार आहे, तर बिईंग पेड फॉर सॅलरी हे याचं नरेशन असणार आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार, तर तुम्ही एकदा या सोल्युशनचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर आपण रिमेनिंग क्वेश्चन कंटिन्यू करू. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ऑगस्ट 16चं, तुषार रिटर्न गुड्स ऑफ ₹250. यापूर्वी आपण तुषारला सेल्स केला होता, काही कारणास्तव तुषार आपल्या बिझनेस मध्ये गुड्स पुन्हा पाठवतोय. तर बघा याचं क्लासिफिकेशन करून घेऊ. क्लासिफिकेशन केलं तर पहिला आस्पेक्ट बनेल गुड्स कम्स इन अँड सेकंड आस्पेक्ट बनेल तुषार इज द गिव्हर. आता गुड्स अकाउंट साठी आपण म्हणणार सेल्स रिटर्न अकाउंट, कारण गुड्स आपल्या पुन्हा येत आहे. आपण तुषारला सेल्स केलं होतं आणि तो सेल्स पुन्हा आपल्याला रिटर्न होत आहे, म्हणून यासाठी बनवणार सेल्स रिटर्न अकाउंट अँड सेकंड अकाउंट असेल तुषार अकाउंट. एंट्री बघा कशी होईल, डेट टाकणार 16, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिटेड टू तुषार अकाउंट. हे असेल याची एंट्री. व्हॅल्यू लिहा 250 अँड 250. देन नरेशन लिहिणार गुड्स रिटर्न फ्रॉम तुषार. ओके, या पद्धतीने नरेशन असेल. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा ऑगस्ट 17चं, गुड्स टेकन बाय कुणाल फॉर हिज प्रायव्हेट यूज ₹2,000. तर बघा जेव्हा पण कोणी बिझनेस मधून प्रायव्हेट यूज साठी गुड्स किंवा कॅश घेत असेल तर त्याला आपण म्हणणार ड्रॉविंग. आणि याची एंट्री काय होईल तर डायरेक्ट बघून घ्या, ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट, किंवा ऑब्लिक मध्ये तुम्ही त्याला सेल्स सुद्धा म्हणू शकता. एंट्री आपण आता डायरेक्ट लिहिणार आहे 17 डेट आहे, ड्रॉविंग अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, व्हॅल्यू आहे 2,000 अँड 2,000. देन याचं नरेशन लिहा बिईंग गुड्स विड्रॉवन बाय कुणाल, असं जरी लिहिलं तरी चालेल. ओके, देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा ऑगस्ट 20चं ट्रान्झॅक्शन बघा, परचेस लॅपटॉप ऑफ ₹40,000 फ्रॉम जोशी इलेक्ट्रॉनिक्स ऍट द रेट 18% GST अँड अमाऊंट पेड बाय चेक. याचा अर्थ ट्रान्झॅक्शन झालेला आहे कॅश बेसिसवर. हा व्हिडिओ तुम्ही एकदम व्यवस्थित बघा, यामध्ये आपण खूप सारे कन्सेप्ट क्लिअर करत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आज समजला तर यानंतरचे जितकेही क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. यामध्ये आपण ट्रेड डिस्काउंट कव्हर करत आहे, कॅश डिस्काउंट कव्हर करत आहे, जीएसटी कशी वर्किंग नोट बनवायची ते सुद्धा कव्हर करत आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. आता बघा 18% जीएसटी आपल्यावरती लागत आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी वर्किंग नोट बनवावी लागेल. वर्किंग नोट नंबर सेकंड असेल, इथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ 18% जीएसटी ऑन परचेस. परचेस करतायस कोणता जीएसटी लागतो तर बघा 18% चे दोन पार्ट करायचे. एक असेल 9% सीजीएसटी अँड 9% एसजीएसटी. परचेस केलं तर इनपुट जीएसटी लागतो, म्हणून आपण म्हणणार इनपुट सीजीएसटी अँड इनपुट एसजीएसटी. आता बघा डेट लिहून घ्या 2018 ऑगस्ट 20. परचेस करत आहे म्हणून इथे लिहिणार परचेस प्राइस. काय परचेस करतोय ते आपल्याला माहिती आहे, तर आपण इथे असं लिहू शकतो लॅपटॉप प्राइस. किती आहे लॅपटॉपची प्राइस 40,000. ओके, देन यामध्ये आपण ऍड करणार इनपुट सीजीएसटी 9%. कॅल्क्युलेशन करून बघा तर 40,000 वरती
इंटू 9/100 केलं तर बघा 3600 व्हॅल्यू मिळेल. ऑल्सो आपण ऍड करणार इनपुट SGST 9%. सेम कॅल्क्युलेशन असेल 40,000 इंटू 9/100 म्हणजे याची व्हॅल्यू मिळणार आहे 3600. तर टोटल पेमेंट किती करणार आहे आपण बँकेने 47,200. ओके, इतकं आपण पेमेंट करणार आहे बँकेने. आता बघा याची एंट्री काय होईल, एंट्री व्यवस्थित समजून घ्या. पहिले लॅपटॉप अकाउंट डेबिट, त्यानंतर इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, अशी आपल्याला याची एंट्री करावी लागेल. व्यवस्थित बघा, डेट लिहिणार 20, लॅपटॉप परचेस करतोय म्हणून लिहिणार लॅपटॉप अकाउंट डेबिट, देन इनपुट CGST अकाउंट डेबिट, then input SGST account debit to bank account. ही असेल याची एंट्री. व्हॅल्यू घेणार, लॅपटॉपची व्हॅल्यू बघा आहे 40,000, इनपुट CGST आहे 3600, ऑल्सो इनपुट SGST 3600, देन टोटल पेमेंट असेल 47,200. ओके, या असेल याची एंट्री. देन आपल्याला नरेशन लिहायचं आहे. तर नरेशन खूप छान येईल बाळांनो. याचं नरेशन काय येईल, बिंग गुड्स परचेस फ्रॉम जोशी इलेक्ट्रॉनिक्स @18% GST. ओके, या असेल याचं नरेशन. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, रेंट पेड बाय चेक. 22 ऑगस्टचं ट्रान्झॅक्शन आहे. रेंट पेड करतोय आणि पेमेंट होत आहे चेकने म्हणजे बँकेने. खूप सिंपल आहे. आस्पेक्ट बनवले तर कसे बनेल, आस्पेक्ट बनणार रेंट इज अन एक्सपेंडिचर अँड सेकंड असेल बँक गोज आउट. त्यावरून अकाउंट बनवणार, रेंट अकाउंट फर्स्ट बनेल आणि सेकंड बनेल बँक अकाउंट. राईट. तर बघा एंट्री काय होणार आहे, डेट घ्या 22, रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किती आहे रेंट 15,000 and 15,000. देन नरेशन लिहा, पेड रेंट बाय चेक, असं नरेशन लिहिलं तरी चालेल. ओके. देन ऑगस्ट 25 चं ट्रान्झॅक्शन बघा, परचेस मोटार कार वर्थ ₹2 lakh @18% GST अँड पेड बाय बँक. पुन्हा आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागेल. परचेस करतोय तर आपल्याला इनपुट CGST 9% लागेल आणि इनपुट SGST 9% लागेल. बिकॉज टोटल GST आहे 18%, त्याचे 2 पार्ट आपल्याला करावे लागते. तर बघा वर्किंग नोट करू. वर्किंग नोट नंबर असेल 3, कॅल्क्युलेशन ऑफ 18% GST ऑन परचेस. डेट लिहून घ्या 2018 ऑगस्ट 25. मोटार कारची प्राइस किती दिलेली आहे बघा, मोटार कारची प्राइस आहे 2 lakh. देन यामध्ये आपण ऍड करणार इनपुट CGST 9%. किती येत आहे 9%, 2 lakh वरती इंटू 9/100 जर असं कॅल्क्युलेशन केलं तर मिळेल 18,000. किती मिळेल 18,000. ओके. ऑल्सो ऍड करणार इनपुट SGST 9%. सेम कॅल्क्युलेशन असेल 2 lakh इंटू 9/100. व्हॅल्यू किती मिळेल 18,000. राईट. तर टोटल पेमेंट किती निघणार आहे 2,36,000. ठीक आहे. या असेल आपलं टोटल पेमेंट. ओके. आता याची एंट्री करायची आहे. अगेन एंट्री होईल बघा, मोटार कार अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट टू. पेमेंट कशाने करणार आहे बँकेने, म्हणून लिहिणार टू बँक अकाउंट. डेट लिहून घ्या 25, मोटार कार अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट
डेबिट टू बँक अकाउंट. व्हॅल्यू लिहिणार, मोटार कारची व्हॅल्यू आहे 2 लाख. इनपुट सीजीएसटी आहे 18,000. ऑल्सो एसजीएसटी 18,000. टोटल पेमेंट 2,36,000. ओके. देन याचं नरेशन लिहा. परचेस मोटार कार @18% जीएसटी. ओके. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. रिमेनिंग सोल्युशन आपण कंटिन्यू करू. देन ऑगस्ट 26 चं ट्रान्झॅक्शन बघा. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ₹4,000. यापूर्वी पण आपण असं ट्रान्झॅक्शन कव्हर केलं आहे. हे एक ऍडव्हर्टाइजमेंटची टेक्निक असते, राईट. याला आपण काय म्हणणार, ऍडव्हर्टाइजमेंट. याची जर्नल एंट्री कशी होईल, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ऑब्लिक. तुम्ही याला सेल्स म्हणून सुद्धा युज करू शकता. पण बघा आपण याची जर्नल एंट्री कशी करणार. सगळ्यात अगोदर डेट लिहिणार, देन लिहिणार ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रीब्यूट ॲज फ्री सॅम्पल अकाउंट. व्हॅल्यू आहे 4,000 and 4,000. देन नरेशन लिहा. बीइंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ओके. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. ऑगस्ट 28 चं परचेस गुड्स फ्रॉम अमित ₹60,000 ऑन क्रेडिट. काय करत आहे तर क्रेडिट बेसिसवर आपण गुड्स परचेस करत आहे. याचं क्लासिफिकेशन केलं तर कसे आस्पेक्ट बनणार. परचेस इज अन एक्सपेंडिचर अँड अमित इज द गिव्हर. यावरून अकाउंट बनवणार परचेस अकाउंट अँड सेकंड अकाउंट बनणार अमित अकाउंट, राईट. बघा एंट्री कशी होईल. डेट घ्या 28. परचेस अकाउंट डेबिट टू अमित अकाउंट, राईट. व्हॅल्यू लिहा 60,000 and 60,000. नरेशन काय लिहायचं, बीइंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट असं याचं नरेशन येईल. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा. 30 ऑगस्टचं पेड बाय ईसीएस कॅश टू अमित ₹58,500 हु अलाउड अस डिस्काउंट ₹1,500. बघा अमितला आपण ईसीएस द्वारे पेमेंट करत आहे, म्हणजे बँकेद्वारे. किती पेमेंट करत आहे 58,500 आणि अमितने आपल्याला ₹1,500 डिस्काउंट दिला. अमितकडून आपण कितीच्या गुड्स खरेदी केल्या होत्या 60,000च्या आणि त्यापैकी आता ₹58,500 आपण देणार आहे. रिमेनिंग जे ₹1,500 आहे तो आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळत आहे. याची जर्नल एंट्री कशी बनेल. अमित अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. बघा एंट्री लिहून घेऊ. डेट असेल 30 ऑगस्ट. अमित अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. टोटल पेमेंट अमितला आपण 60,000 करणार आहे, बट आपल्याकडून कॅश किती जाणार आहे फक्त 58,000 आणि 1,500 आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे. देण्याचं नरेशन लिहा. पेड टू अमित असं जरी नरेशन लिहिलं तरी चालेल. देन लास्ट ट्रान्झॅक्शन आहे, सेकंड लास्ट ट्रान्झॅक्शन आहे 30 ऑगस्टचं. सोल्ड गुड्स ₹5,000 ऍट लॉस ₹1,000. याचा अर्थ काय होईल, गुड्स विकता वेळेस आपल्या गुड्सची व्हॅल्यू किती आहे 5,000, पण आपल्याला 1,000चा लॉस होत आहे, म्हणजे कॅश रिसीव्ह किती होणार आहे फक्त 4,000. ओके. 1,000 आपला काय असेल लॉस. याची जर्नल एंट्री कशी होईल तर बघा डेट लिहिणार 30 ऑगस्ट. कॅश अकाउंट डेबिट लॉस ऑन सेल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश किती रिसीव्ह होणार आहे 4,000, लॉस किती आहे 1,000 आणि टोटल आपल्या गुड्स कितीच्या होत्या 5,000. देन याचं नरेशन असेल बीइंग सोल्ड गुड्स ऑन लॉस. ओके. देन लास्ट ट्रान्झॅक्शन आहे. बघा बाळांनो व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, पण सर्व इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन मी यामध्ये कव्हर केले आहे. फक्त आता शेवटचे 2 मिनिटं द्या, आपण इथे थांबूया. बघा सोल्ड गुड्स फॉर ₹20,000. एकदम सिंपल ट्रान्झॅक्शन आहे.
क्लासिफिकेशन केलं तर बघा दोन आस्पेक्ट बनेल, कॅश कम्स इन अँड सेकंड असेल सेल्स इज अन इन्कम. त्यावरून दोन अकाउंट बनवणार, पहिला असेल कॅश अकाउंट अँड सेकंड असेल सेल्स अकाउंट. ओके, तर लास्ट एंट्री आहे 31 ऑगस्टची, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके, या असेल याची एंट्री आणि बोथ साइडला इक्वल व्हॅल्यू द्या 20,000 अँड 20,000. राईट. देण्याचं नरेशन तुम्हाला लिहायचं आहे, बिंग सोल्ड गुड्स फॉर कॅश. ओके, आता आपण सर्व ट्रान्झॅक्शन व्यवस्थित कव्हर केले आहे. बाळांनो, याचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आय होप तुम्ही सर्व सोल्युशनचा स्क्रीनशॉट काढला असेल, त्याला व्यवस्थित पॉज करून लिहिला असेल. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. यानंतरचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी मी अवेलेबल करेल, पण त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच शेअर करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.